संतोष कोदरे बोलतोय। माझे मामा दिलीप गुलदेवा ताजने यांची सायकल 2 दिवसापूर्वी घरापासून त्यांच्या चोरीला गेली आहे आणि आम्ही तुमच्याकडे इलेक्ट्रिक गाडी चोरीला गेली आहे। तुमच्याकडे आम्ही सरांकडे आम्ही चौकशीसाठी आलेलो आहे व जेणेकरून आमची सायकल भेटावी म्हणून त्यासाठी आम्ही हे करायला आलो। आपला जो यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर आपण नेहमीच दिव्यांग जगतातील ज्या काही घडामोडी आहे किंवा आपल्या नंदनवनमध्ये जे काही दिव्यांगांच्या संदर्भात विविध उपक्रम राबवले जातात त्याची माहिती आपण देतच असतो। आज जवळजवळ या यूट्यूब चॅनलला 3 वर्षाहून अधिक काळ लोटला आणि त्यामुळे मी अनेक लोकांपर्यंत आपला हा चॅनल पोचलेला आहे। मग ते दिव्यांग बांधव असू किंवा आपल्या संस्थेला मदत करणारे अनेक दाते वर्ग असू किंवा समाजातले जे संवेदनशील लोक आहेत ते हा आपला यूट्यूब चॅनल नेहमीच बघतात। तर आज माझ्याकडे काही लोक आली होती आपल्या बाजूच्याच गावातली। तर त्यांचं म्हणणं असं आहे की सर आपल्या दिव्यांग बांधवांची एक 3 चाकी गाडी जी की इलेक्ट्रिक गाडी आहे त्यांनी ती स्वखर्चाने विकत घेतली होती, परंतु गेले 2-3 दिवसापासून म्हणजे आत्ता गणपती बाप्पाचं आगमन झालं, गणपती बाप्पाचं विसर्जनही झालं आणि विसर्जनाचा दिवस म्हणजेच अर्थातच शनिवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी ही गाडी त्यांच्या राहत्या घरातून चोरी झालेली आहे। तर आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की आपल्या परिसरामध्ये मग ते दिव्यांग बांधव असू किंवा सर्वसाधारण व्यक्ती असू, जर आपल्या कुठल्या बांधवाकडे चुकून ही गाडी आली असेल तर कृपया आपला यूट्यूब चॅनलचा शेवटी आपल्या संस्थेचा इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे। जरा थोडासा जर तुम्ही सिरियसली विचार केला तर आज दिव्यांग बांधवांना समाजामध्ये वावरत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यातही जर असे गैरप्रकार होत असतील तर त्याला किती त्रास होत असेल। तर मित्र हो, तो दिव्यांग बांधव आहे ज्याला चालायला अडचणी येतात आणि त्यासाठी कुठंतरी त्याचं जीवन अगदी सुखकर न होता किमान समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी हे दिव्यांग बांधव नेहमीच रोजच वेगवेगळ्या समस्येला सामोरे जात असतात। आणि आज या दिव्यांग बांधवाच्या समोर एक मोठा यक्ष प्रश्न पडलेला आहे, कारण त्याने त्याच्या आयुष्याची कमाई जोडून जवळजवळ 40 ते 45 हजाराची ही गाडी चोरी झालेली आहे। तर आपल्याला जर कुणाला ही गाडी दिसली तर नक्की आपल्याशी संपर्क करा, जेणेकरून लवकरात लवकर त्या दिव्यांग बांधवाला गाडी मिळेल। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून असे जे अघटित किंवा समाजाला काळीमा फासणारे प्रकार घडतात त्याला कुठेतरी आपल्याला आळा बसेल। चला तर मित्र हो, नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा।